नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा। त्याचबरोबर पालघर डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा, सेफ झोन काय असणार आहे। त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा आणि सेफ झोन काय असणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते तर तिसऱ्या लिस्टचा या तिन्ही डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे, चंद्रपूर डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, त्याचबरोबर गोवा डिव्हिजन। ठीक आहे, कारण की ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे हा खूप कमी जाण्याचे जे चान्सेस आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट या तीन विभागाची कितीपर्यंत जाणार आहे, कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जेव्हापासून पहिली आणि दुसरी लिस्ट लागली आहे तर तेव्हापासून भरपूर विद्यार्थी या ठिकाणी घाबरले, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना वाटला मोठा कट ऑफ हाय गेलेला आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जसजशा लिस्ट लागणार आहे तसतसा कट ऑफ या ठिकाणी डाऊन जाणार आहे। तर पहिली लिस्ट लागली तुम्ही बघितलं असेल 96, 97, 99च्या वर तर पहिली लिस्ट लागली होती, 99च्या वर होती डायरेक्ट 99, 100 आणि दुसरी लिस्ट डायरेक्ट त्यावरून घसरली तर डायरेक्ट 92 वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं। भरपूर विद्यार्थ्यांचं 92 वाल्यांचं सिलेक्शन झालं भरपूर सरकारमध्ये। ठीक आहे, तर भरपूर सरकारमध्ये 92 पर्यंत कट ऑफ गेलेला, म्हणजे काही ना काही डाऊन ज्या विद्यार्थी मित्रांनो मागच्यापेक्षा डाऊन दुसरी लिस्ट या ठिकाणी गेलेली आहे। आता तिसरी लिस्ट सुद्धा यापेक्षा सुद्धा दुसऱ्या लिस्टपेक्षा सुद्धा डाऊन जाणार आहे। ठीक आहे, आणि ह्या ज्या विद्यार्थी मित्रांनो एकच दोनच लिस्ट लागत नाही, तीनच लिस्ट लागत नाही तर जवळपास 7 ते 8 लिस्टा लागणार आहे। 31 डिसेंबर 2024 पर्यंत हे भरती चालणार आहे। ठीक आहे, 31 डिसेंबर पर्यंत ह्या लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला खचून जायचं नाही, तुम्हाला संयम ठेवायचा आहे, तुम्हाला घाबरायचं नाही आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचं 1-2 मार्काने सिलेक्शन हुकलं असेल या दुसऱ्या लिस्टमध्ये तर नक्कीच तुमचं तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन होण्याचे दाट चान्सेस आहेत। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जे तुम्हाला सांगतो तिसरी जी लिस्ट आहे हे कधीपर्यंत येणार आहे, हे जवळपास 7 ऑक्टोबर पर्यंत तिसरी लिस्ट येणार आहे। ठीक आहे, तर 7वी लिस्टचा जो कडाबा हा जे तिसरी जी लिस्ट आहे तिसऱ्या लिस्टचा जो कडाबा हा 7 ऑक्टोबर पर्यंत येणार आहे। तर 7 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही संयम ठेवा। ठीक आहे, आणि चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला चंद्रपूर डिव्हिजन बद्दल माहिती या ठिकाणी सांगून देतो, कट ऑफ किती जाणार आहे। तर चंद्रपूर डिव्हिजनला जर आपण बघितलं तर जवळपास 400+ जागा होत्या आणि जागा सुद्धा भरपूर होते चंद्रपूर डिव्हिजनला। आणि फॉर्म तसेच या ठिकाणी आले, म्हणजे मराठवाड्यापासून ते मुंबईच्या साईड ते तिकडून ज्या साईड त्या साईडपासून चंद्रपूर डिव्हिजनला फॉर्म आले, म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरलेला आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं नक्षलग्रस्त एरिया तिकडला आणि साक्षरता दर तिकडली जास्त नाही, त्यामुळे भरपूर विद्यार्थी त्यांनी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि जागासुद्धा त्या ठिकाणी भरपूर होत्या। ठीक आहे, आणि चंद्रपूर डिव्हिजनला मी तुम्हाला सांगतो तिसरी जी लिस्ट आहे हे थोडीशी घसरणार आहे, कारण की कसं आहे चंद्रपूरमध्ये तर आपण दुसरी जी लिस्ट लागली ते जवळपास 92 पर्यंत लागली। ठीक आहे, तर आता तिसऱ्या लिस्टचा चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे, एससी झालं, एसटी झालं। ठीक आहे, एसटी नाही, एससी, ओबीसी आणि ओपन ह्या 3 कॅटेगरी आहे। ओपन UR कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी। तर जवळपास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 89 ते 93च्या आसपास या 3 कॅटेगरीचा जाणार आहे। आणि तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 90-91 पर्यंत सुद्धा तुमचं होऊन जाणार, 90 पर्यंत सुद्धा जाणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल ना तुम्ही तर 80 ते 90च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, तर एवढा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजनचा। ठीक आहे, तर चंद्रपूर डिव्हिजनचा कमीच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, जास्त कट ऑफ या ठिकाणी जाणार नाही। आणि चंद्रपूर डिव्हिजनच्या शेवटपर्यंत लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, कारण की कसं आहे की मुलं काय करते, नोकरीवर लागून जे विद्यार्थी मित्रांनो नोकरी सोडून देते आणि त्या ठिकाणी त्या जागा रिक्त राहते आणि त्या आणखीन भरल्या जाते। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे झालं चंद्रपूर डिव्हिजन बद्दल। आता आपण पालघर डिव्हिजन बद्दल बोलूया। तर पहा पालघरमध्ये जर बघितलं आपण पालघरमध्ये सुद्धा जागा बऱ्यापैकी आहे त्या ठिकाणी।
पण या ठिकाणी जर बघितलं तर भरपूर म्हणजे जास्त मुलांनी पालघर या ठिकाणी फॉर्म टाकलेला नाही आहे, ठीक आहे. म्हणजे जसे पाहिजे तसे अर्ज पालघर डिव्हिजनला आलेले नाही आहे. तर पालघर डिव्हिजनचा जो कडाप आहे PWD कॅटेगरीचा, तर हा जवळपास जाणार आहे जवळपास 82 ते 90च्या आसपास जर असेल तर PWDच्या मुलांचं सिलेक्शन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे, होणारच आहे, ठीक आहे. म्हणजे 82 ते 90च्या आसपास जर PWD कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना असेल तर एवढा जाणार आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जर समजा SC कॅटेगरी असेल किंवा OBC असेल किंवा UR कॅटेगरीचे असेल तर या 3 कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे हा जवळपास या ठिकाणी जवळपास 88 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. 88 ते 93च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे. तर एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीचा 85वर सुद्धा या ठिकाणी 85 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो कडाप किंवा 89 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो ST कॅटेगरीचा. आणि EWS कॅटेगरीचा जर बघितला आपण तर EWS कॅटेगरीची सुद्धा तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो. EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल जवळपास 85 ते 91च्या आसपास असेल तर एवढा कटाप या ठिकाणी जाऊ शकतो EWS कॅटेगरीचा, ठीक आहे. तर एवढाच कटाप जाणार आहे कारण की पालघर डिव्हिजनला जास्त अर्ज विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आले नाही आहे. आणि दुसरी लिस्ट तुम्ही बघितली असेल तर बऱ्यापैकी दुसरी लिस्ट सुद्धा घसरल्या पहिल्या लिस्टपेक्षा, ठीक आहे. तर एवढा कटाप जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. आता आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे गोवा डिव्हिजन बद्दल, ठीक आहे. तर गोवा डिव्हिजन मध्ये जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला असं काय सांगत आहे कारण की गोवा डिव्हिजन मध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन होते तर खरी, पण तिथून मुलं ज्या ड्युटी सोडून देते कारण की भरपूर मुलांना गोवाच्या ठिकाणी म्हणजे परवडत नाही त्या ठिकाणी कारण की महागाई जास्त आहे गोवा साईडला. गोवा डिव्हिजनला जास्त महागाई असल्यामुळे रूम भाड्यातच जास्त पैसे चालले जाते. म्हणजे जेवढं आपल्याला पगार भेटते तेवढाच पैसा इकडे चालला जातो. त्यामुळे भरपूर मुलं ज्या गोवा डिव्हिजनची जॉब सोडते आणि त्या ठिकाणी जागा रिक्त राहते भरपूर, ठीक आहे. तर गोवा डिव्हिजनला जास्त चान्सेस आहे तुमचं सिलेक्शन होण्याचे. आणि गोवा डिव्हिजनचा जर बघितलं आपण तर गोवा डिव्हिजनची सुद्धा दुसरी लिस्ट एकदम म्हणजे घसरलेली आहे पहिल्या लिस्टपेक्षा, ठीक आहे. तर आता गोवा डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर पहा, तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो PWD कॅटेगरीचे असाल आणि ST कॅटेगरीचे असाल तर ह्या 2 कॅटेगरीचा जो कडाप आहे जवळपास या ठिकाणी जाणारा 80 ते 90च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे 80 च्या 90च्या आसपास या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी EWS कॅटेगरीचे असाल तर 85 ते 91च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. तर एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे, याच्यामध्येच फसणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर UR कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरी असाल किंवा SC कॅटेगरीचे असाल, या 3 कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर या ठिकाणचा जो कटाप जाणार आहे हा जवळपास या ठिकाणी जे 88 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. 88 ते 93च्या आसपास या ठिकाणी कटाप जाणार आहे. तर एवढाच कटाप जाणार आहे, एवढाच सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे. याच्या आजूबाजूनच कटाप या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे. आता ज्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांना 60% असेल, 70% असेल, 80% असेल तर त्यांना सुद्धा या डिव्हिजनला होण्याची जास्त चान्सेस आहे. या 3 डिव्हिजनला ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80% आहे तर ह्या तीन कॅटेगरीचे तुम्ही असाल 60%, 70%, 80% वाले असाल तर ह्या 3 डिव्हिजनला जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे, ठीक आहे. कारण की गोवा डिव्हिजनला सुद्धा कटाप कमी जात असतो. तर 7व्या लिस्टपर्यंत तुम्हाला जे इंतजार करत आहे, वाट तुम्हाला पाहिजे 7 किंवा 8व्या लिस्टपर्यंत, कारण की पोस्ट ऑफिस GDSच्या 7 ते 8 लिस्टा लागणार आहे. तर नक्कीच तुमचं जे आहे ह्या डिव्हिजनला कुठं ना कुठं जे 60-70%, 80%वर सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.